तर आज होती आपल्या घरची फवारणी आणि आपली आई तुरू निघली वावराकडं. आम्ही पोचलो नदीपाशी आणि पाहतो तर काय, नदीला येऊन होतं पाणी. आपला मोबाईल नव्हता वॉटरप्रूफ, तर मी घेतलं प्लॅस्टिक. 3 दिवसाच्या पावसानं आमचं केलं वावरात जाणं जाम. आपल्याला जायचं होतं त्या साईडनं. जाता जाता मंदात गेली आई घसरून, झाली वली. मग आईचं मूड थोडं चांगलं व्हावं म्हणून आपण केली थोडी मस्ती. मोठी आई निघून गेली मस्त एकटीच समोर. आम्ही पोचलो वावरात आणि पाहतो तर काय, झाला मस्त कचरा. मग आपण घेतला आपला पंप आणि आपलं खात पण द्यायचं होतं. आईला दिलं खात सोडून आणि साईडनं पाहतो तर काय, काकाचं पण खात देणं होतं चालू. मग काय, मीनं दिला आईले खात काढून आणि आई लागली आपली चिवडा बनवाले. मग दिला आईले खाताचा वटाप बांधून. कचरा पाहून मले आला राग. मीनं घेतला पंप पाठीवर. पंप होता साला माझ्या वजनापेक्षा जास्त. एक पंप आलो मारून आणि आपला निघला एका पंपात पुरा घाम. थोड्या वेळात झालं खात आणि फवारणी मारून. मग गेलो आम्ही दुसऱ्या वावरात, भरला वाट्यात खात. मला वाटलं झाली फवारणी, पण आई म्हणे या वावरात पण मार फवारणी. मला आला मग राग, मीनं दिली फवारणी मारून. मग का काही वेळानं झाली आपली फवारणी मारणं खतम. मया मागूनच झालं आईचं खात पण देणं. मग मीनं दिलं खात बांधून. आजच्या फवारणीनं आणि खातानं काढला पुरा घाम. मग घेतला पंप पाठीवर आणि निघालो घराकडं.